24वा दिवस सकाळी 10 वाजता. आपण म्हणतो ना, नवा दिवस नवी उमेद आणि नवीन आज मोहिमा करायची आपल्याला. पण आज मोहीम करायला आमचे कलाकार सुद्धा तुमच्या सोबत असणार आहेत. पहिली मोहीम काय तुम्हाला लगेच करायला सांगणार नाहीये. बर. पण ही मोहीम आमच्या वाड्यातल्या मुली करणार. काय तयार आहात? काय वाटतं काय असेल मोहीम? डोके फोडायचे. डोकी फोडायचे. पण असं काय गेलात आणि डोकं फोडलं असं नाहीये. डोळ्यावरती पट्टी बांधायची आणि मग असं गरा 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 फिरवणार आणि मग ते सुरू करायचं. सुरुवात कोणापासून करायची सांगा? मला पण आवडेल यायला. चला हेतल या पुढे. सांगा कोणाच्या डोक्यात हवा गेलीये? मी रसिकाचं नाव घेईन. मालकीनबाई झाली म्हणून हवा गेली डोक्यात. झाल्यापासून अशी खूप सारी हवा. हो, ती ना सकाळपासून मला सांगत आहे की माझ्या मालकीनबाईच्या टाइमला मी हे मागितलं होतं. माझ्या मालकीनबाईच्या टाइमला मी बोलली पण बोललीच नाही. आता आहे ते तू गेली, आता मी माझं आहे कळलं ना. तर तेच तिथं चालू आहे. काल मी एवढी कॉफी मागवली, मी कॉफी मागवू शकते. माझ्यामुळे कॉफी आली आहे घरात. ते हवा ना ऍक्च्युली तिच्याच डोक्यात आहे म्हणून तिलाच ते माझ्यापासून तिला हे काढायचं. संधी आल्यावर तू बोल. मी करते. जा 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 बघ आता डोके फुटते. फोड ना मग. तिचे रिझन्स मला अजिबात पटले नाही. तर सगळ्यात आधी मला तिचीच हवा काढायची आहे आणि तिला हे सांगायचं आहे की बहन इथे ऍक्टिंग नको करू, इथे ड्रामा नको करू. सगळ्यांना माहित आहे की तू काय करतेस आणि काय नाही करतेस. चला आता आपल्याकडे जे पाहुणे आले आहेत शुभंकर आणि संस्कृती तुला मार्गदर्शन करतील. या तुम्ही तिकडे जा. मी तुम्हाला ट्रस्ट करते. तीन, दोन, एक. हेतल वळ, राईटनी वळ. हा अजून अजून करेक्ट. बस बस बस. स्ट्रेट चालत जा. धावत जा. हळू हळू. बस. हा आता काठीने अंदाज घे. राईटला थोडं. येस. हिट. जेव्हा ती मटका फोडत होती माझं फक्त एकच फोकस होतं की माझा जे फोटो आहे ते खूप चांगला आहे. तर बोलले चल ठीक आहे, फोडायचं तर फोड. ऍटलीस्ट तेवढं लोक तर बघतील की फोटो चांगला आहे. टर्न. लेफ्टनी टर्न. लेफ्टनी टर्न. अजून थोडी. सरळ सरळ सरळ. आता धावू शकतेस तू. ओके. हा या. सरळ सरळ या. माझा बॉटल वाला वॉक. हा ते कर. या ये हेतल, ये. रसिकाचं खरं डोकं फोडायचं नाहीये, जरा सांभाळून थांब. लेफ्टला वळ. लेफ्ट तुझ्या लेफ्टला. हा आणि बोल हॅलो. हॅलो. माझ्या राईटला वळ. आता राईटला राईटला राईटला. सरळ ये. सरळ सरळ सरळ. आता राईटला. पास. सरळ चालत जा चालत जा चालत जा चालत जा. येस येस. पास. आता म्हण फक्त इच्छाशक्ती हवी. फक्त इच्छाशक्ती हवी. येस. राईटला आहे आणि तो मार आता. राईट. आता परत राईटनी टर्न हो. हा पाय सांभाळू ना. डोकं सांभाळ. डोकं सांभाळ. डोकं सांभाळ. हा सरळ सरळ आणि इकडे आली माझं डोकं सांभाळ. डोकं सांभाळ. सरळ चालत जा. अजून. येस. हा हा हा. नाही नाही नाही. थोडं राईटला 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 मार. सरळ चालत ये. हा मोठे मोठे उचल. हा हे ऍक्च्युअल मॉडेल वॉक आहे. बस 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 बस. आता काठी उचल थोडस. लेफ्टला लेफ्टला. येस येस. ये जागेवर. काय हवा गेली? ती माझी हवा काढणार. 4 भांडी घासायला तिला 100दा बोलायला लागते सकाळपासून. हेतल भांडी घास, हेतल भांडी घास. तर तिला माहिती स्वतः 1 मिनिट मला विचारलंय हेतल, मला विचारलंय
त्याच्यात पण तिला कंटाळा येतो. मग येते, मग बरोबर फुटेज घ्यायला येते, डान्स करते ना मी, येते रसिका एक्सक्यूज मी, फुटेज घ्यायला मला ती तुझी रसिका. गरज नाहीये सगळ्यांकडे फुटेज घ्यायला येते ती. फक्त तिला तिची जळली आहे ना आता, म्हणून तुलाच नाचायला लागतं. जळली आहे ना. मला नाही नाचायला लागत. सी बोलायला आलं ना की कसं करतात. व्हेरी नाईस. आयडियाज तर ती सगळ्या माझ्याच वापरते की हे असं करायचं ते असं करायचं, आणि जे काही ती बोलते ते पण थोडंसं असं, म्हणजे मला काही त्यात तथ्य वाटत नाही. शेवटची संधी आहे, कोणाला हवी आहे? वर्षा ये पुढे. कोण? हे तर मी तर अगोदरच बोललेली लास्ट एपिसोडला की तिचं हवा भरलेलं असतं. एवढे ओव्हर कॉन्फिडंट असते की तिला काय बोलतंय काय होतंय ते काय कळत नाही. लोकांना कळतं, तुला नाही कळत. आपल्या घरी तो भावभाव करत असतो ना, ही तशीच भावभाव करत असते. भावभाव कोण करतं ते सगळे बघतात. बघितलं? आय कमाल कमबॅक आहे. आता तुम्ही कसली वाट बघताय? जावा की. वर्षा, तुला मार्गदर्शन करायला आमच्या निशी आणि ओवी येणार आहेत. 3, 2, 1. थोडस राईट वर्षा. राईट 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 युअर राईट. राईट राईट राईट. सरळ मार. सरळ. थोडं पुढे जा, थोडं पुढे जा. मिठी मार. हा आता काठी काठी. हो वर एकदम वर. जोरात. ये ये अगेन टू युअर राईट. सरळ थोडंसं सरळ left. सरळ सरळ सरळ. थांब 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 थांब. येऊ दे ना लेफ्टला. लेफ्ट. पुढे जा सरळ. हा आता अंदाज घे काठीने. या वर. ये बस. ओके सरळ 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 चालत सरळ ये. एकदम सरळ. इकडे इकडे तुझ्या लेफ्टला चालत आहे. ये इकडे ये ह्या साईडला. कुठल्या साईडला? सरळ चालत आहे. सरळ ये. सरळ 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 सरळ. बस बस. पाठी आहे पाठी आहे. पाठी मागे मागे पाठी. मागे मागे. पाठी पाठी आहे. हा सरळ 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 चालत सरळ ये. सरळ 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 मार हा, जोरात. yes. अरे आता पाठी 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 टर्न पाठी पाठी. येस आता सरळ चालत सरळ जा. जा. राईट थोडंसं. हा, आता सरळ, आता सरळ. सरळ. तिला तिकडेच जायचं, त्याच वेळेला जायचंय म्हणून ती. ये ये, सरळ सरळ ये. सरळ ये. सरळ ये. वर्षा चौकात खाली खड्डा आहे. थांब थांब थांब. थोडं दादा लेफ्ट लेफ्ट लेफ्ट. हा जा पुढे. सरळ सरळ मार. बस आता घे अंदाज. अगं आता खऱ्या हेतलला लागलं. रे तर तशीच टर्न तशीच सरळ आहे. अरे जरा चुकलं असतं तर खऱ्या हेतलला लागलं टर्न असतं टर्न आता. टर्न. हा सरळ सरळ ये. सरळ. सरळ. हा थांब 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 एक मिनिट. हा सरळ ये आता. तशी सरळ ये. आता घे अंदाज. अगेन. श्रेया आज उत्साहात आहे. बरं श्रेया, मला सांग, वाड्यातल्या कुठल्या मुलीच्या डोक्यात हवा गेली आणि ती तुला बाहेर काढायची? Because she's my competitor. Ramsha, please don't mind. श्रेया, यासाठी तुला मार्गदर्शन करणार आहेत आपले पाहुणे अप्पी आणि अर्जुन. मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही दोघं या बाजूला या. ओके. श्रेया तयार? Yes. 1, 2, 3. एक्झॅक्टली उलटी फिर. ए नाही नाही चुकीची जाती आहे. अर्जुन काहीतरी सांगू नको. अरे बरोबर चालली. नाही नाही नाही. थोडं लेफ्टला. नाही नाही उलटी फिर उलटी फिर. अगं आता सरळ जा. तिला फसवते कुठं? नाही. ऐक ऐक श्रेजा, माझा ऐक. उलटी फिर डायरेक्टली. मी लिटरली तिचं डोकं नाही फोडू शकत. तू ऍक्च्युअली तिचं डोकं फोडायला चालली आहेस. हा म्हणून म्हणतो उलटी फिर. पुतळ्याकडे जायचंय तुला. हा बरोबर आहे. जा आता सरळ.
इथे मला थोडे हा बरोबर बरोबर थोडं लाफ्टर जा 5 पावलं पुढे जा 5 1 2 फिरायला सांगा. 3 हा राईट टर्न कम्प्लिटली राईट टर्न बस ओके 6 पावलं 1 2 3 4 ये सरळ आहे आता सरळ ये सरळे अजून 19 पावलं 1 2 3 7 आले 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 बस, आले बस. आले आता आले. सरळ, हा. सरळ. बघ तुला मी बरोबर गाईड करतोय फोड इथे आहे हा त्याच्याजवळ. इथंच आणलंय असं वरून खाली हा राईट अगं तिथून नाही फोडायचं डाव्या बाजूने उजव्या बाजूने फोड अगं वा रमसाच्या डोक्यातली हवा गेली 5 डोक्यात 5. चल आपण पुढच्या फास्ट फोडू आता हा, जा, जा. उजवीकडे वळ उजवीकडे वळ आता अजून राईट टर्न अजून उजवीकडचा राईट हा आता सरळ जा सरळ जा बस थोडं फोड, right turn. फोड आता. बया. ओके तिला अंदाजच आला तर मंडळी आता रंगणार आहे 16 आणि हा 16 आमच्या या खास पाहुण्यांसोबत आमच्या या मुली रंगवणार आहेत. त्यांचे वेगवेगळे परफॉर्मन्स बघण्यासाठी आपण भेटूयात 12 वरच्या 16. संध्याकाळी 7 वाजता नमस्कार राम राम मंडळी तुमचं मनोरंजन होणार आहे हमखास. अहो वाई फेस्टिवल आहे सहजासहजी मिळत नाही एंट्री पास कारण मनोरंजनाचा घेतला आम्ही ध्यास. आणि आता तुमच्या समोर येणार आहेत ओवी आणि अंकिता. यांचं सगळं सेम टू सेम. कसं आहे ती लंडनहून आली आहे आणि गावची झाली आणि आमची अंकिता शहरातून आली आणि गावाने तिला आपलं करून घेतलं. म्हणजे काय ओवी लंडनहून येऊन गावच्या प्रेमात पडली आणि आमची अंकिताच्या प्रेमातच गावकरी पडलेत.
कुठे रे हार्दिक दादा अयो अरे मी एकटाच आहे हो इथं एवढे लोक जमले अरे हार्दिक दादा कुठे अरे दादा आयो अरे केवढी गर्दी जमली आला का काय ऑडियन्स जमले जाऊबाई गावाचं काय ऑडियन्स जमलंय वा, तुम्हाला वा. सांगतो आईला एक नंबर म्हणजे आपलं हे जे गाव आहे गेलंय बाई हा. आईला अर्धी फिल्म इंडस्ट्री झाली माहितीये का इथं? अरे प्रकाश जहाना तर इथलं 7-12 काढलाय अरे बापरे रोहित शेट्टीने फक्त आधार कार्ड काढायचं बाकी आहे. हो तुला सांगतो सगळ्या पिक्चरची शूट होतं आज जाऊन इथं मागं तळ्यावर आंघोळ करतो तळ्यावर हो आंघोळ करतो आणि म्हणतो कसा ये मेरा गांव ये मेरा गांव और मैं इस गांव का हूँ एक बार मेरे साथ बोलो गणपति बाप्पा गणपति बाप्पा मैं गोरे के खानावड़ी में खाता हूँ वहीं पे जेवता हूँ वहीं पे खाता हूँ और सबको कहता हूँ जेवढी पाहिजे तेवढीच कोशिंबीर घ्या खामखरांचे पेढे खातो अभी के अभी हे सगळं मी तुला सांगायला आलो होतो मित्रा अरे दादा पण इथं निवेदन कोण करणार आहे खरबूजे तुम नहीं जानते हो मैंने एक ऐसे नौजवान को चुना है जो हट्टा खट्टा है मैंने उसे चुना है राणा दादा जरा यहाँ आना अरे आला होईला मी घोटाचे दाना चहूकड बहरला राना पाटामध्ये झुळून झुळून पाणी पाखराच्या चोचीतली गाणी बेंडकुळ्या पडल्या बेंडकुळ्या पडल्या अरे बापरे हॅलो राणा आता परत जायला लागणार आहे वाटतं नाही जिम मध्ये. कालची पोझिंग बघून तुला जोर आला आहे मग काय अय दादा राणा नाहीये राव राणा आहे आला का तुला कशाला बोलवलं इकडे ती राणा दादा करायचे डायलॉग बोल अरे मग येतोय ना बोल हा बोल चालतंय की ए असं चालतंय की म्हणून आम्ही कोणाला बी चालून नाही घेणार मग डायलॉग बोल एखादा शब्द बोलून दाखवा आमच्या Dialogue, राणा दादा सारखा डायलॉग हा डायलॉग बोल बोल आज तळ्यात कमळं फुलली चलू हा बघ डोक्यात ठीक ना आला का काय ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर आहे लोक जमली ती. असा जोशवाला आवाज असा जोश असा जबरदस्त भारदस्त आवाज काढ जाड आवाज काढ भारदस्त राणा दादा सारखा चालतंय की नरड्याव पाय दिला वे यो कसला राणा दादा अरे बाबा फाटकबाईच्या समोर राणा दादाचा असाच आवाज येतो आला का घरचा नाही काढायचा आपल्याला इथला जाऊ बाई जोरात लावा असं करणं लोक आली ते अरे बाबा निवेदन कसं करतो राणा दादा कसं बोलतो मी काय म्हणतो असं राणा दास सारखे असे डायलॉग यायला ते कॉन्टेस्टंटला बोलवा ना आता कॉन्टेस्टंट कुठं आणायचे इथून अरे बसले ते खाली. स्पर्धकांना बोलवा ना ते असल्याशिवाय समोर असा आवाज निघत नाही अशी एनर्जीच येत नाही बरं जाऊ दे मी रमशा आणि हा श्रेजा मोहिमेचं काय उसमले गाना गोत सारू आधार कुणाचं नाही त्याला मी मला म्हणजे मी नाही रडत नाहीये मी स्वतःला डॉमिनेट करते मी असंच गाणं म्हणते मी सगळ्यांची कामं करते धुणं म्हणते ए तू बोल का दादा मी काय बोलणार आहे दादा ते तिकडे कोणीतरी सुरुवात केली तर मी बोलते दादा मी कसं की रडतच बसते दादा मी काय करू दादा ऐक ना मी काय म्हणतोय तू काय पण म्हण पण त्या तोंडातलं चिंगम तुकून म्हण दादा मी चिंगम खाते का दादा काही पण बोलतो दादा तू अरे कॅरेक्टर चेंज आता मी रसिका आणि स्नेहा. स्नेहा बरं मोहिमेचं काय तुला म्हणायचंय
मी माघार नाही घेतली दादा, मी कधीच माघार घेतलेली नाही. मला 5 दिवस बँडेज होती, मला बेड रेस्ट सांगितलं होतं, तरी पण मी केलं ते. पण दादा मी करते, मी असं नाही करते, मी असं कधी केलेलं नाहीये दादा. आणि मोहीम करायची मी जाते. मला हे बघा, तू मला सांगू नको. आम्ही इथं मोहीम करायला आम्ही माघारी घेणार नाही कोणी. मला माहिती हे माझी बंदूक कुठे रे? माझी बंदूक नको. इकडे काय राणा दादा करायला आलं की आमच्याकडनं करून घ्यायला आलं? राणा हो. आता करतो. फक्त कानात सांगाल बरोबर करतो. की मजा येते. हा की मजा येते. शिव मला का नाही आता राणा आलाय जमतोय. तुमचा आमचा लाडका कार्यक्रम, तुमचा आमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव होतंय जगाच्या भागाभागात, ज्याचं नाव होतंय जगाच्या भागाभागात, जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आहे जाऊबाई गावात. जाऊबाई गावात. ए तत्तर 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 काय कोणी मारलं रे? कोणी जमत होतं. नाही अर्ध थांब, अर्ध थांब की. येतच होतो मी. नको काय आहे, जर दाव की राणा म्हणलंयस की. नाही जर हे कमी वाटते. होय काय? अच्छा ते शर्ट मोठं घातले जाड दिसायला. अच्छा आज उपास आहे ना माझा म्हणून कमी दिसतंय. होय काय? कालपर्यंत चांगलं होतं. नाही काय आहे, राणाचं वाटलं काय हो? नाही आमच्या पोरी नाही म्हणतायत. आणि काय आहे, चुकी झाली तर आपल्याकडे काय मिळते? सजा नको. सजा मी नको. काय म्हणतो, आता सगळं तूच करते तर तू बी सजा सांगून टाक. तुला कुठली सजा पाहिजे? सगळ्यात कठीण सजा द्या. कुठली? जेवायला द्या. हा ते काय समजा घोळ त्यामुळेच आहे. तुला असं सोडणार नाही. मग तुला सजा तर देणारच. अरे बापरे. ए हा याला उद्या सकाळपर्यंत जेवण घालत राहा रे. हा जा. ए काळवळू जरा लक्ष ठेवा याच्यावर. अरे
तुला शिकवीन चांगलाच धडा असं म्हणणाऱ्या आमच्या मास्तरीनबाई यांना मी आमच्या मंचावर येण्याची विनंती करतो. नमस्कार बाईकर, कसे आहात? मी मास्तरीण बाई आहे. तर मी इकडे येताना पेपर घेऊन आलेली आहे माझ्या बरोबर. मी सगळ्या कंटेस्टंट्सला विनंती करते की त्यांनी मंचावर यावं प्लीज. तर आता मी तुम्हाला काही मराठी म्हणी सांगणार आहे. मी अर्धवट म्हण म्हणणार आहे आणि उरलेली म्हण तुम्ही पूर्ण करायची आहे. ओके, रेडी? तर पहिली म्हण आहे, वासरात लंगडी डॅश डॅश शहाणी. हेतल, काय क्या बात आहे हेतल. ओके, तुमच्यात लंगडी काय कोण आहे? आपली श्रेजा. ती लंगडी काय आहे? हो, आणि शहाणी तू. शहाणा कसं दुसऱ्याला म्हणणार ना, शहाणा आपणच बाबा. अति शहाणा त्याचा डॅश डॅश रिकामा. बैल रिकामा. बरं, असं असं आपल्यात कोण आहेत? मला असं वाटते की हे तर थोडी शहाणी वागते, जे ती एवढी आहे नाही, पण वागते ती. बापरे, मला ना एवढा थंडीत पण घाम फुटायला लागला यार. त्यांचं ही उत्तर ऐकून मला जेन्युइनली घाम फुटतोय. ओके, आता आपण जरा बदलूया परीक्षा. हा क्विज आहे ही. जो पटकन उत्तर देईल तो जिंकला. ओके, जळगावचं काय प्रसिद्ध आहे? पाणी. पाणी. माझ्या डोक्यात पहिली गोष्ट पाणी आलं जळ ऐकून. तुम्हाला सगळ्यांना केळं मिळालेलं जळगावची केळी केळी प्रसिद्ध आहे. साताऱ्याचं काय प्रसिद्ध आहे? पेढे 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 कंदी पेढे. क्या बात आहे. सगळ्यांनी खूप छान खेळलात, त्यामुळे मी तुम्हाला 10 पैकी 10 गुण देते. वा 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 थँक्यू वा. मास्तरीनबाई, तुमचे मनापासून आभार. थँक्यू थँक्यू. बाय बाय. आता वळूया आपल्या पुढच्या परफॉर्मन्स कडे. अहो, तुमच्या समोर कोण आहे ते माहितीये का? संस्कृती बालगुडे. मॅडम, पोस्ट प्लीज.
मी मंचावरती शुभंकर तावडे आणि संस्कृती बालगुडे हिला येण्याची विनंती करतो. काय म्हणता वाईकर, कसं वाटलं? वा वा वा. आमची एक फिल्म येते 8-2-75. फक्त इच्छाशक्ती हवी. इथे बसलेले सगळे लोक म्हणजे ज्या ज्या वयोगटातली लोक आहेत हे सगळे बघू शकतात ही फिल्म. आणि भेटूया 19 जानेवारीला तू आपल्या जवळच्या चित्रपटगृहात. वा 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 वा. तुमच्या चित्रपटाला आमच्याकडनं आणि माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता वळूया आपल्या पुढच्या परफॉर्मन्सकडे. दिसायला देखणी, सुपर चिकनी, कोणत्याही क्षणी थोडी बावरलेली पण सुरांनी सावरलेली, तिच्या सुरांनी मैफिल सजवायला येते आमची सुरेल कन्या श्रेजा. श्रेजा, काय सगळ्यांना प्रेक्षकांच्या वतीने पुरस्कार मिळत आहे, तानाही तू इथे आहेच. म्हटलं कसं तुला परत पाठवा, परत बोलवा, आहे की नाही? आणा रे. काय दिलंय? रडणं वाईट असतं का मला सांगा? रडणं वाईट असतं, पण सारखं सारखं रडणं वाईट असतं, बरोबर? आता सगळे मला रडवतात तर मी काय करू? माझ्याकडे ठेवत नाही, तर माझ्या डोळ्यातून पाणी यायचं. हे आधी तू पुरस्कार घे बाबा. नव्या वर्षाचा नवा संकल्पच करून टाकतो आज प्रेक्षकांसमोर. माझं तर हेच म्हणणं आहे की जेव्हा तुम्हाला रडायला आलं की मग रडायचं, पण घरात तुला जास्त कोण रडवतं? मला सर्वात जास्त वर्षा रडवते. वर्षा? दादा मी तिला फक्त बोलते रडायचं नाही, का रडते तू? आणि त्यावरती रडायला सुरुवात करते. ती अडचून रडते. दादा तिच्यामुळे मी आता बाथरूम मध्ये जाऊन रडायला लागले. उद्यापासून एक कर, अजिबात नाही, एवढंच कर. तू जाऊन समोर बसू शकतेस. थँक्यू. रसिका या मंचावर. येस.
बघूया प्रेक्षकांनी तुला काय पुरस्कार द्यायचं ठरवलंय. बघायचंय? मी म्हणू का तू म्हणतेस? आणा रे. आवडलंय मला. या. धन्यवाद. का दिला असेल? कारण मी 3-4 तास मला वाटतं झाडूच मारत राहते. हो का कचरा करतेस म्हणून तुला? या मुली कचरा करतात आणि मी साफ हो करते. का? वा वा. मी कळलंय तुला झाडू का दिलाय तुला. नाही तुम्ही सांगा प्लीज. तू जसं म्हणालीस की साफसफाई करणं गरजेचं आहे, की सतत तू कचरा काढत असतेस, त्यासाठी तुला दिलाय. बरोबर आहे. आणि दुसरं कारण असं आहे की घरातल्या तू इतर स्पर्धकांची साफसफाई करून टाकावी, त्यासाठी प्रेक्षकांनी तुला झाडू दिलाय. आणि गावची लाडकी लेक व्हावीस अशी प्रेक्षकांची इच्छा आहे. अरे होणार होणार. मी प्रयत्न करणार, नक्कीच करणार. आणि जेवढे पण किडे आहे ना माझ्या वाड्यात सगळ्यांना झाडू मारून बाहेर काढणार. आता आपण मंचावर बोलूयात वर्षाला. या वर्षा, प्रेक्षकांनी तुला काय पुरस्कार दिलाय ते बघायचंय का? हो. आणा रे. कारण सांग. हे मच्छर मारण्यासाठी आहे. काय आहे, प्रेक्षकांना असं वाटतंय की तुझी चमक अजून मोहिमेत दिसली नाहीये. तू फक्त माशा मारत बसतेस. ओके. तुझी चमक त्यांना बघायची आहे. मग आतापासून माझी सगळं चमक दिसणार. नक्की? हो. वा. तू जाऊ शकतेस. बस तिकडे. आता मंचावर बोलवतोय रमशाला. बघूया रमशाला प्रेक्षकांनी काय पारितोषिक दिलंय ते बघायचंय. येस. आणा रे. छान आहे ना? का दिलं असेल तुला? क्यूट आहे म्हणून दिलं. नाही नाही, ते कारण नाहीये. तुला माहिती आहे ना, चावीवाला जे खेळणं असतं ते चावी दिल्यावर चालतं. हो. पण ती चावी कुणी दिली तरी चालतं, माहिती आहे ना. की ठराविक असा एक कोण नसतो की बाबा यांनीच चावी दिली तर ते खेळणं चालू होतं. तसं वाड्यामध्ये बरीच लोक आहेत चावी देणारे. अच्छा. है ना. हो. आणि चावी दिली की तू चालू होतेस. अरे असं नाहीये. आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तू आता खेळण्याला चावी दे. ठीक आहे. पण स्वतः खेळणं होऊ नकोस नाहीये असं मी. प्रेक्षकांचं म्हणणं आहे. ठीक आहे. नाहीये मी खेळणं बिळणं. बरं ठीक आहे. तू पण दाखवते आता सगळ्यांना की आता कोणी दाखवते, चावी दिल्यावर थांबा. मी आता चालू नाही होणार. मला खूप हर्ट झालंय. आता मी दाखवते. बसू शकते. धन्यवाद. आता मंचावर बोलूयात संस्कृतीला. माहितीये तुला काय पारितोषिक दिलंय? नख दिलीत का नवीन लावायला? नख ती हवीत का तुला? हो. नाही, पण प्रेक्षकांनी वेगळंच पारितोषिक दिलंय. अरे माझं फेवरेट. फेवरेट आहे. हो. हो ना. हे माझ्याकडेच असतं दिवसभर. लपून ठेवते मी. हो का? हो. पण का दिलंय तुला हे प्रेक्षकांनी? कारण की मी चूल पेटवामध्ये खूप चांगली आहे. आणि काय प्रेक्षकांना असं वाटतंय की तू नुसती फुंकणी मारतेस पण चूल का अजून पेटत नाही. असं आहे का? हो. आता दाखवायलाच लागेल. आता तर आग पेटवायला नाही, पण काय होतंय सध्या नुसता धूर निघून फायदा नसतो. जाळ निघाला पाहिजे. काय? हा. बघाच की आता उद्या वाई करा. आग पेटली पाहिजे की नाही? अरे पेटली नाही पाहिजे, पेटवली पाहिजे. चला तू जाऊ शकते. तुझ्या जागेवर जाऊन बस. हेतलजी ह्या मंचावर. घ्या. प्रेक्षकांनी दिलेलं हे पारितोषिक आहे ते मी हेतलला देतो. घ्या. काय वाटतं हेतल, काय असेल? हे मला माहिती नाही काय. काय हे? बॅक स्क्रॅचर. पाठ खाजवायचं. ओके ओके. पण ते तुला पाठ खाजवायला नाही दिलंय.
मग म्हणजे प्रेक्षकांना असं वाटतंय की वाड्यामध्ये कोणीच तुझ्या पाठीवरती हात ठेवत नाही, तुला शाबासकी देत नाही. ओ म्हणजे तूच तुला शाबासकी द्यावी अशी त्यांची इच्छा आहे, म्हणूनच आहे, मला देते स्नेहा, खूप शाबासकी देते, खूप प्रेम देते, माझी पाठ पण ती खाजवते. नाही तरी पण एक आधाराची गरज असते ना आपल्याला अजून. असं वाटतं सगळ्यांनी आपल्याला प्रोत्साहित केलं पाहिजे, सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे, म्हणून त्यांनी तुला हे पारितोषिक दिलेलं आहे. थँक्यू, खूप गोड आहे. गोड आहे. मला वाटलं मला काय पण हे खायचं. त्यांनी दिलेलं आहे, त्यामुळे त्यांचा हात तुझ्या पाठीवरती आहे. हेच माझ्यासाठी सर्वात मोठी इकडची भेट आहे आणि माझ्यासाठी सर्वात मोठा आशीर्वाद आहे आणि माझ्यासाठी सर्वात मोठी साईन आहे की मी जे करते ते बरोबर करते. तर बरोबर आहे. खूप पण एक सांगेन येतल की घर एवढंच नाही, प्रेक्षकांचा तर आहेच, पण घरातल्यांचा सुद्धा सपोर्ट वाढला पाहिजे. त्यासाठी तू मेहनत घेतली पाहिजेस. असा तू आता नव्या वर्षाचा तू पण एक संकल्प करून टाक. मी नवीन वर्षाचा संकल्प करते की मी घरात पण काय बोला सॉरी सगळ्यांना एकत्र करू, सगळ्यांना एकत्र त्यांचाही करू मला ना. पाठिंबा मिळेल असं मी त्यांचाही काहीतरी मला करीन. पाठिंबा मिळेल असं मी काहीतरी करीन. वा, तू तुझ्या जागेवर जाऊन बसू. थँक्यू सो मच. तर मंडळी, या वाई महोत्सवाच्या निमित्ताने आपण वाई महोत्सवाचा आनंद घेतला, बरोबर की नाही? मजा आली? कैलासवासी आनंद उर्फ अण्णा कोल्हापुरे यांच्या संकल्पनेतून वाई सारख्या कलानगरीत वाई फेस्टिवल हा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाला. आज या सांस्कृतिक सोहळ्यामध्ये आम्हाला म्हणजेच आमच्या जाऊबाई गावाच्या मुलींना तुम्ही सहभागी होण्याची संधी दिलीत, त्याबद्दल मी हार्दिक जोशी आणि समस्त झी मराठी वाहिनी आभारी आहे. एवढंच नाही, या फेस्टिवलचं हे 16वं वर्ष आहे, तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वाईकरांसाठी. तर म्हणजे नव्या वर्षात नव्या जोमाने आम्ही तयारी केलेली आहे आणि नव्या नव्या मोहिमा सुद्धा येणार आहेत. तेव्हा पाहत राहा तुमचा आमचा लाडका कार्यक्रम जाऊबाई गावात.